युगात्मा शरद जोशी आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी या सगळ्या थोर व्यक्तींना वंदन करतो. आणि प्रिय मित्रांनो, आज माझा मुख्य विषय आहे, म्हणजे मी दोन भागात बोलणार आहे. पहिला विषय आहे शेतीसाठी माती आणि पाणी. आता शेतीसाठी ज्यावेळेस आपण माती म्हणतो त्यावेळेस आपण कधी हा विचार केलाच नाही की शेतीसाठी माती इतकाच महत्वाचा भाग शेतीतल्या मातीतली रेती आहे. ज्याच्या जमिनीत जास्त रेती किंवा मुरुम असतो, त्याच्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो, त्या जमिनीला आपण हलकी माती म्हणतो, हलकी जमीन म्हणतो. पण आता कालांतराने काय झालं की पाऊस, वारा, ऊन, पारा, पाऊस ह्याच्यामुळे जमिनीची धूप होत गेली आणि ज्या जमिनी पूर्वी भारी जमिनी खूप जास्ती चांगल्या पिकत होत्या त्याच्यामधलं मातीचं प्रमाण वाढलं. जी माती होती ती बारीक सूक्ष्म कणात त्याचं रूपांतर झालं आणि रेतीचा माती आणि गाळ झाला. यामुळे काय झालं की या जमिनीतनं पाण्याचा निचरा होत नाही, या जमिनी चिबड व्हायला लागल्या, पाणी तिथे थांबून राहतं. पण दुर्दैवाचा भाग हा आहे की शेतीत पाणी थांबतं, आपल्या दरवर्षीच पाणी थांबतं. सरासरीच्या तुलनेत किती पाऊस पडला आपण त्याकडे लक्ष देत नाही. शेतीसाठी जी अत्यंत कमी आहे त्या सिंचनाच्या व्यसनात आपण गुरफटलो आहे. जोपर्यंत आपण कोरडवाहू किंवा ज्यांचं बारमाही ऊसासारखी पिकं आहे त्या ऊसासारख्या पिकांना पावसाळ्यात नुकसान होत नाही यासाठी जमिनीमध्ये आपण भूमिगत चर खोदणार नाही आणि ते पाणी बाहेर काढणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की शेतीसाठी जलसंधारण आणि शेती या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. जलयुक्त शिवार म्हणजे शेतकऱ्यांच्या घरी नापिकी आणण्याचा शासकीय धोरण आहे. कोणीही पाणी जमिनीत निचवू शकत नाही. आता आपण काय करतो की उताराला आडवं पेरतो. उताराला आडवं पेरल्यानंतर पावसाळ्यामध्ये किंवा सिंचन केल्यावरती प्रत्येक ओळ एक नवीन धरण तयार होतं. ते नवीन धरण तयार झालं की त्या पिकाच्या ओळीमध्ये पाणी साचतं. पाणी साचल्याबरोबर पिकांना सर्वात जास्त आवश्यक असलेला, पिकांच्या मुळांना आवश्यक असलेला हवेचा पुरवठा बंद होऊन जातो. आपल्याला हवा नाही मिळाली तर 2 मिनिटात आपण पाण्यात बुडालो की मरून जाऊ. आपण तेच करतो. सिंचनाद्वारे पाणी निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे आपण पिकांचा खून करतो. हे मी स्पष्ट शब्दात सांगतो तुम्हाला की सगळ्यात आधी ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अण्णा त्याच्यात 2 थेंब टाका पाणी, त्याच्यातलं ते 2 थेंब ह्याच्यातले टाकायचे. ह्याच्यात सिंचन करावं लागणारच आहे, पण सिंचन करत असताना आपल्याला त्या पाण्याच्या निचऱ्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आपण वाळू आणून टाकू शकत नाही. पण शेताच्या बाहेर विशेषतः आपल्याला नापिकी कुठे दिसते की जिथे आपले धुरे असतात त्या धुऱ्याला जाऊन पावसाळ्यात पाणी अडतं. पूर्वी इंग्रजांनी ज्यावेळेस जुन्या काही सर्वे नंबर केले होते तर इंग्रजांनी त्याचे 1 एकरचा सर्वे नंबर होता, 50 एकरचा सर्वे नंबर होता. प्रत्येक सर्वे नंबरचा एक भाग उताराच्या दिशेने नाल्याला किंवा नदीला जाऊन मिळत होता. त्याच्यामुळे पाण्याचा निचरा कमी होत होता. जसं गट नंबर आले आणि शेतीचं तुकडेकरण झालं आणि यांनी खूप मोठे मोठे बांध बांधले शेतात, ज्याला आपण धुरे म्हणतो. त्या धुऱ्याच्या खालून भूमिगत निचरा पद्धती म्हणजे नाल्या खोदून त्याच्यात टोळ गोटे भरून तो पाणी बाहेर काढायला पाहिजे होतं. ते केलं नाही, पण ते आता आपल्याला करावे लागणार आहे. आता हे 2 थेंब हे 2 थेंब आता हे पाणी कोणाच्या शेतातलं आहे, कोणाचं कसं आहे? तुमच्याकडे आहे ना. आता मी तुमच्या पाण्याचं विश्लेषण करतो. बस चल हा अजून एक थेंब आणि ते हलवा. आता तुम्ही पाण्याचा पीएच हा शब्द वारंवार ऐकला असेल, म्हणजे मातीचा पीएच हा शब्द ऐकला असेल. आता मी तुमच्या शेतातलं पाण्याचा पीएच किती आहे ते आधी दाखवतो.
आता याला हे बघा, निळी झाक आलेली आहे. ते घ्या, ते बाटली स्लिप, ते स्लिप काढा आवाज. याला हे मुद्दामून याच्यासाठी आणले. तुमचं स्लिप काढा, तुमचाच डोळ्याचा किंवा याच्यातली एक काढा माझ्या. हो ठीक आहे. आता हे बघा, या पाण्याला निळी झाक आलेली आहे. हा, हे जर इथलं पाहिलं, या तुम्ही इकडे, तुमच्या इथलं पाणी तुम्ही इथून पाहा. हा, या इकडं, इकडून. हा सांगा, तुमचं नाव सांगा. शेषराव कदम. शेषराव कदम. हा, आता या पाण्याला जी झाक आली आहे, आणि ह्या इथे नंबर दिसतात तुम्हाला बारीक. हा, रंग दिसतो. कोणत्या रंगाशी जवळपास आलेला आहे? निळा. निळा. आता हे जे आलेलं आहे, हे पाणी अल्कधर्मी आहे. ह्याचा पीएच 8च्या आसपास आहे. पीएच 8च्या आसपास आहे. हा, आता तुम्हाला त्या स्लिपवरही मोजून दाखवतो, दोन्हीकडे मोजून दाखवतो. त्याच्यात बोलू आणि त्या पाण्यात ते पण तेच. हो हो, त्या पाण्यात हो तेच. त्या पाण्याचा पीएच आवाज येतोय 8च्या आसपास आलेला आहे. आता या पाण्याची तुलना आपण पावसाच्या पाण्याची करू. पावसाच्या पाण्याची, हे बघा, सगळ्यांना माहिती आहे की पावसाच्या पाण्याने बियाणं चांगलं उगवतं. कारण बियाणं उगवण्यासाठी पाण्याचा पीएच हा 5.5 ते 6.5च्या दरम्यान पाहिजे, आणि पाणी ऍसिडिक पाहिजे. हा, यांचं पाणी आम्लधर्मी आहे, अल्कलाईन आहे. पावसाचं पाणी ऍसिडिक असतं. हा, 8च्या आसपास. दाखवून ती पट्टीत काढून दाखवून दोघांना. हा, यांच्या पाण्याचा पीएच 8 आहे. आता या 8 पीएचच्या पाण्यामुळे कसं आहे की हे पाणी दिल्यानंतर विशेषतः डाळवर्गीय पिकं जे आहेत, ते डाळवर्गीय पिकं उगवायला लेट. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस पावसाच्या हे जे पाणी आहे पिण्यासाठी उत्कृष्ट आहे. आपण शेतीबद्दल बोलून राहिलो. हा, आता हे पाणी दिल्यामुळे, 8च्या आसपासच्या पाणी दिल्यामुळे यांच्या पिकांवरती पाणी दिल्यामुळे लोह, हे बघा, ही अशी कमतरता दिसते. लोहाची कमतरता दिसते तुमच्या पिकामध्ये. तुमच्या पिकामध्ये तांब्याची कमतरता दिसते. हा, हे असे पानं येतात तुमच्या, आहे बरोबर आहे. हे अशी, म्हणजे आपण पाणी बदलू शकत नाही. त्यासाठी काय करायला ते पुढे सांगतो. दुसरी गोष्ट, यांच्या पाण्याची क्षारता 495 आहे. म्हणजे हे आपण तुमच्याही गावात ज्यांच्याकडे आरो आहे, आरोचं पाणी येतं, ते आरोचंच मीटर आहे, दुसरं काहीच नाही. हा, आरोचं आपण 60-70च्या वरती सेट करू असतो. ही याचं पाणी जे TDS आहे, याचा TDS 495 आहे. आता या 495च्या TDS मुळे काय होतं तेही सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळेस आपण हे पाणी देतो त्यावेळेस 6 इंच खोलीपर्यंत जर आपण पाणी दिलं तर एका पाण्याच्या पाळीमुळे यांच्या जमिनीत ते मीठ येतं, क्षार येतात, ते जवळपास 384 किलो एका हेक्टरमध्ये, एका पाण्याची पाळी 384 किलो क्षार आणून टाकते. आता जमिनीत यांची जर जमीन भारी असेल तर ते सगळ्यात जास्त डेंजर आहे. कारण त्या भारी जमिनीतनं पाण्याचा निचरा होत नाही, पाणी तिथेच थपून जातं.
उन्हाळा वाटते त्या पाण्याचं बाष्पीभवन चालूच असतं, 24 तास बाष्पीभवन चालू असतं. कुठले घरचे आपण कपडे वाळत घालतो ते सुकतात, त्याचं कारण बाष्पीभवनच आहे. मग हे मीठ वाहून जात नाही. हे मीठ वाहून न गेल्यामुळे हळूहळू कालांतराने या जमिनी निव्वळ सिंचन केल्यामुळे कडक येतात. त्याला मोठ्या मोठ्या जमीन सुकली की भेगा पडायला लागतात. आणि सिंचन करायच्या पूर्वी ज्या जमिनी आपण लाकडी नांगरांनी नांगरत होतो त्या जमिनीला आता 75 हॉर्सपॉवरचा ट्रॅक्टर कधी पडायला लागले. तुमची हात आली का जमीन? हा, तर आता यांची उत्पादकताही कदाचित हळूहळू कमी झाली असेल. आणि यांनी विशेषतः शेणखताचा मुद्दा हा टाकला म्हणून मी थोडस शेणखतावर बोलतो. तुमची जमीन हलकी आहे की भारी आहे? हलकी म्हणजे हा, आता खूप स्पष्ट शब्दात सांगतो की जर शेणखत नीट मुरलेलं नसेल, त्याची कुठलीही तुम्ही जर चाचण्या जर केल्या नसतील तर शेणखत हे जमिनीसाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे. अनेक लोकांचा अनुभव आहे की ज्या वर्षी जमिनीत शेणखत भरल्या जातं त्याच वर्षी त्या जमिनीतनं पीक उगवत नाही, पिकाची उगवण शक्ती कमी होते. कारण शेणखत हे प्राण्यांच्या मलमूत्रावरती तयार होत असतं आणि आपल्या भागातलं पाणी क्षारयुक्त आहे, त्यामुळे मलमूत्र क्षारयुक्त आहे, तयार होतं. त्याच्यामुळे उगवण शक्ती कमी होते. त्याच्यामुळे ज्या जमिनी भारी आहे त्यांनी शक्यतोवर शेणखताच्या दूर राहावं. ज्यांच्या जमिनी हलक्या आहे, पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यांनी शेणखत वापरलं तर काही हरकत नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, यांच्या जमिनीमध्ये हे जे पाणी दिल्यामुळे हा जो सूक्ष्म अन्नद्रव्यांची यांना कमतरता आहे जी त्यांच्या पानावर दिसते ती कमी करण्यासाठी एकच उपाय आहे की पीक पेरणीपूर्वी पिकाच्या ओळीमध्ये एकरी 10 किलो बेंटोनाइट गंधक वापरायचं. सल्फर दाणेदार असतं ते. त्याचं काय होतं की त्या जमिनीमध्ये आपण जे पाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ देऊन टाकलेलं आहे. त्या मिठाचं रूपांतर सल्फेट स्वरूपात होतं आणि पावसामुळे ते मिठाचा निचरा होऊन जातो. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण उताराला आडवं जरी पेरत असलो तरी उताराच्या दिशेने आपल्याला भूमिगत चर खोदायचे आहे. तिसरी गोष्ट, यांना मी एक विनंती करतो की तुम्ही यवतमाळला किंवा आता नांदेडला आहे तर इथे कृषी विभागाची नांदेडला प्रयोगशाळा असेल तर त्या प्रयोगशाळेत तुम्ही आता तुमचं माती द्या आणि पाणी द्या. माती परीक्षण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठल्याही प्रकारचं लोखंडी हत्यार वापरायचं नाही. हा, आणि मातीचं 4 भागातली माती एकत्र मिसळायची नाही. शेती आपल्या प्रत्येकाला अनुभव आहे की आपली शेती आंतरपाठी आहे. एक कुठला तरी कोपरा असतो जो अत्यंत कमी पिकत असतो. त्या कोपऱ्यातली माती तिथे नेऊन द्यायची. घरीच त्याला गोट्यानी कुटून आपल्या पिठाच्या किंवा चाळायचं त्याला आणि त्यांना सांगायचं की या मातीचं आम्हाला विशेष परीक्षण करायचं आहे. हा, विशेष परीक्षणाची फी आहे 250 रुपये. हा, त्या विशेष परीक्षणामध्ये त्यांना सांगायचं की या मातीचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म दोन्ही तपासा. कुठलाही रकाना किंवा ओळ खाली ठेवू नका. त्याच्यानंतर त्यांना एक बाटली आपली बिस्लरीची पाणी द्यायचं. त्यांना ते पाणी तपासायला द्यायचं. त्याची फी साधारणतः 50 रुपये. आणि दुसरा माती परीक्षणाचा हा भाग आहे की सूक्ष्म अन्नद्रव्य तपासायचे, म्हणजे लोह आहे, मंगल आहे, तांबे आहे, सगळ्या गोष्टी. तर त्याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट आकलन होईल की या पाण्याचा मातीचा सामूहिक माहिती होऊन जाईल तुम्हाला. मग हा 5.5-6.5चा सामू कमी करणं आवश्यक ह्याच्यासाठी आहे की पिकांना सगळ्या प्रकारची अन्नद्रव्य सारख्या प्रमाणात योग्य मिळण्यासाठी हा मातीचा सामू 6.3 ते 7.3च्या दरम्यान पाहिजे. आता समजा 8.5 आला हा तर 7.3 म्हणजे 8.5 वजा 7.3 म्हणजे 1.3 होत नाही. हा जो 8.5चा आलेला सामू आहे
हा 7.3च्या तुलनेत 10 पट अल्कधर्मी आहे. 10 पट म्हणजे 1,000%. तर जो आणि ही जी सगळी सूक्ष्म द्रव्य आहे ही पिकांना मिळत नसल्यामुळे ही पिकांसाठी रोग नियंत्रणाचं काम करतात. जसं आपण एक टॅबलेट खाल्लं की रोग बरा होतो ते एक काम करतात. हे मिळत नसल्यामुळे आपल्या भागात विशेषतः या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सोयाबीन पिवळं पडायला लागलं की लगेच बोंबाबोंब चालू होते की येलो व्हायरस आला, येलो मोसॅक आला. तो येलो मोसॅक नसतो सोयाबीनचा. सोयाबीन मध्ये लोहाची कमतरता येत असते आणि ते जमिनीतलं लोह असूनही जमिनीत लोह असूनही पिकांना मिळत नाही. त्याच्यामुळे त्यासाठी खतं देताना विशेषतः आता आम्ही हाही प्रयत्न करून राहिलो की आपण बियाण्यात खत मिसळून देत नाही, खत मिसळून देत नाही. त्यासाठी आता हे म्हणून राहिलो सरकारला की कापसाचं ठीक आहे, आम्हाला उडीद करतो 15 दिवस आधी ते रांगोळी सारखं टाकता येतं, पण सोयाबीनला ते शक्य नसतं. तर सोयाबीनला तुम्ही ते दाणेदार गंज सोयाबीनच्या बियाण्यामध्ये पेरायची शिफारस करा. कारण जोपर्यंत आपण मातीचा समूह नियंत्रण करणार नाही आणि पाण्याचा निचरा करणार नाही तोपर्यंत आपण नापिकीच्या दुष्टचक्राच्या बाहेर कधी जाणार नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे पाणी जरी तुम्हाला लॅबमध्ये लिहून दिलं की हे पाणी 8 pH आहे, 7.5 ते 8.5च्या पाण्याचा pH हा योग्य आहे, पण त्यासाठी ते सर्टिफिकेट ज्यावेळेस तुम्हाला देतात त्यावेळेस हे पाणी कोणत्या जमिनीसाठी योग्य आहे? हे पाणी आहे मुरमाड व वालुकामय जमिनीसाठी. म्हणजे तुमच्या जमिनीत जर वाळूचं प्रमाण चांगलं असेल, त्याच्यानंतर मुरुम चांगला असेल, जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला असेल तर या पाण्याने सिंचन करायला काही हरकत नाही. पण ज्यांच्या जमिनी खूप भारी आहे, पाण्याचा निचराच होत नाही, त्यांच्यासाठी 0.25 पेक्षा कमी क्षारतेचं पाणी लागतं आपल्याला. आणि आमच्या जिल्ह्याचा त्यावेळेस म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचा त्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस अशी गोष्ट निदर्शनास आलेली आहे की यवतमाळ जिल्ह्यात एकूण 9 लाख हेक्टर कृषी क्षेत्र आहे. त्या 9 लाख हेक्टर पैकी फक्त 15% क्षेत्र हे सिंचन करण्याच्या लायक आहे. तिथली फक्त 15% क्षेत्राची माती सिंचन करण्याच्या लायक आहे. त्यामुळे एक डोक्यातून विचार काढून टाका की प्रत्येक शेतातली माती ही सिंचनासाठी योग्य असते. तुम्हाला सिंचनासाठी योग्य आहे की नाही आहे यासाठी सिंचनाचा विचार मनात आल्याबरोबर सगळ्यात आधी मातीचं परीक्षण आहे. आणि त्याच वेळेस दुसरा भाग आपण तर त्यावेळेस विहीर खोदलेली नसते, पण आपल्या भागात जी कोणाची आपल्या अगदी जवळ विहीर असेल त्या विहिरीच्या पाण्याचं परीक्षण करणार. आणि हे जर दोन्ही एकमेकात सुसंगत नसतील तर सिंचनाचा विचार करू नका. आता तुम्हाला या ज्या गोष्टी सगळ्या सहज शक्य आहे कारण तुमचं पीक ऊस आहे. ऊस क्षारतेला सगळ्यात जास्त सहनशील पीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या पिकात एवढी जाणीव होऊन नाही राहिली. पण त्यावेळी जर तुम्ही तुरी घेतल्या असत्या तर त्या तुरी ताबडतोब उगवल्या असत्या. जळल्या असत्या याच पाण्याने. त्याच्यामुळे आपल्याला शेतीमध्ये जी क्षारतेला सहनशील कोणती पिकं आहे काय ह्याची माहिती आपल्याला यायलाच पाहिजे, माहितच असायला पाहिजे. आता विशेषतः पिकेसाठी क्षार संवेदनशील पिकं सांगतो ती आहे उडीद, मूग, हरभरा, तूर, तीळ, ताक, जवस आणि कारळ. त्याच्यानंतर भाजीपाल्यापैकी पिकं जी आहे ती आहेत चवळी, मुळा, श्रावण घेवडा आणि वाटाणा. फळ पिकापैकी जी संवेदनशील पिकं आहेत ती संत्रा, मोसंबी, पपई, सफरचंद, कॉफी, स्ट्रॉबेरी, कोको आणि बदाम. आणि विशेषतः आपल्या भागामध्ये ज्या लोकांनी वनपीक शेती केली आहे आणि साग लावलेला आहे त्यांना हा अनुभव असेल की साग हे आपल्या क्षारतेला अतिसंवेदनशील आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांनी साग लावला आणि त्याला ड्रीपचं पाणी दिलं 10-20 वर्ष झाले तो साग मोकळाच नाही. तो आहे तसाच एवढ्या बुद्ध्याचा साग आहे. तुम्ही
हा आणि हा हा त्याचं कारण आहे तुम्ही त्याला सिंचन केलं. तुम्ही सिंचन जंगलात कोणी सिंचन नाही करत. हा त्याच्यानंतर चारा पिकाचं होतं. त्याच्यानंतर सहनशील जी पिकं आहेत म्हणजे क्षारतेला सहनशील ती पीक क्षारता आहे. त्याच्यात सगळ्यात पहिलं पीक आहे ढिंचा, त्याच्यानंतर ऊस, ओट, बारसीम, लसूण, गवत, कापूस आणि तंबाखू. तर ज्या भागात या या हे जे पाणी आहे त्या भागामध्ये तुम्हाला काही काळापर्यंत ऊस आणि कापूस साथ देतील, पण कालांतराने त्याची लिमिट असते. ते एकदा क्षारपट जमीन गेलं की त्याची हळूहळू उत्पादकता कमी होत जाते. आणि जिथे जिथे कापसाचं विशेषतः जे लोक प्री मान्सून लावतात, कापूस प्री मान्सून लावणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हे जैनवाले काही ऍडव्हर्टाइजमेंट करतात. पूर्व हंगामी कापूस लावणं म्हणजे बोंडअळीला निमंत्रण देणं आहे. स्पष्ट शब्दात सांगतो. याचं कारण असं आहे की हे पाणी क्षारयुक्त आहे. तर तो जो कापसाचा कोंब जमिनीच्या बाहेर येतो तोच अशक्त आहे. तो अशक्त माणसावरती सगळ्या कीड रोगाचा जसा प्रादुर्भाव होतो तसाच कापसावरती होतो. त्याच्यामुळे सिंचनाचं पाणी आणि जमिनीचे मधील वाळू रेती याचे सुसंगती असल्याशिवाय एका एक सिंचनाचा निर्णय घेऊ नका. धन्यवाद. आता दुसरा विषय चालू उपयोगी, पण मी सांगतो अनादी काळापर्यंत नाही, काही काळापर्यंत. नाही सांगतो मी, अनादी काळापर्यंत होत नाही. ज्यांच्या जमिनी भारी आहे, ज्यांच्या जमिनीत पाण्याचा निचरा पावसाळ्यात होत नाही, त्या जमिनीच्या मधला ऊस आणि कापसाची उत्पादकता लवकर कमी झालेली आहे. ज्यांच्या जमिनी मध्यम आहे, भारी आहे, थोडा वेळ लागतो, त्यांच्या जमिनीची उत्पादकता कमी व्हायला उशीर लागलेला आहे. आणि हलक्या जमिनीची ह्या पाण्याने उत्पादकता कमी होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, कदाचित 2-3 पिढ्या जाऊ शकतात. हलक्या जमिनीसाठी शेणखत योग्य आहे, भारी जमिनीसाठी शेणखत बिलकुल योग्य नाही. आणि मला एक सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यात पाणी देता उसाला, ऊस एवढाच राहा, मग पहिला पाऊस येते, दुसरे 3-4 पाऊस येतो, पंखापर्यंत जातो. जर तुम्ही 4-5 पावसापर्यंत शेतात गेले नाही, वरच्या पावसात बाहेरगावी गेले, तुमचं शेत तुम्हाला ओळखू येत नाही, एवढा ऊस वाढतो. याचा अर्थ त्याला जेव्हा आपण सिंचन करतो, विहिरीचं, कॅनलचं, ड्रीपचं, तो ऊस वाढत नाही. त्याच्यात कारण असं आहे, एवढा प्रखर सूर्यप्रकाश असताना ते पीक वाढत नाही. याचं कारण की पाणी जे क्षारयुक्त आहे, मीठवालं आहे, ते त्याला अन्नद्रव्य मिळू देत नाही. परंतु जसा जसा पावसाळ्याचा पाऊस येतो तो ऊस तुमचा एवढा वाढतो, चमत्कारिक वाढतो. त्याचं कारण की पावसाचं पाणी ऍसिडिक आहे. 3 प्रकारचं आहे, ऍसिडिक पाणी, अल्कलाईन पाणी आणि न्यूट्रल पाणी. न्यूट्रल पाणी म्हणजे जे बॅटरीज वापरतो ते. पण आपल्या शरीराला कोणतं पाणी लागते? आपल्या शरीराला लागतं अल्कलाईन, मीठवालं पाणी लागते. कारण की आपली जी रक्त आहे हे 7.4 pH आहे, म्हणजे ऍसिडिक नाही आहे, अल्कलाईन आहे. आपल्याला त्रास शरीरात ऍसिडिटी झाली म्हणतो आपण. ऍसिडिटी झाली याचा अर्थ शरीराचा जो धर्म आहे 7.4 चा त्याच्यापेक्षा 6-5.5 येते, म्हणून आपण ऍसिडिटीच्या गोळ्या खाल्ल्यानंतर बरं वाटते. म्हणजे रक्त 7.4 चा आणि पिकाच्या विरुद्ध लागतं. पावसाचं पाणी जे ऍसिडिक असल्यामुळे तो ऊस वाढत असतो. तर हा बदल आपल्याला हे एका दिवसात विषय नाही आहे, हा विषय क्लिष्ट असल्यामुळे तो तुम्हाला वारंवार म्हणजे शब्दही समजणार नाही, संवेदनशील समजणार आहे, सहनशील म्हणजे सांगतो. एक मिनिट. हे चर्चेतून आपल्याला विरघळलेले घन पदार्थ, हे घन पदार्थ आपण कसे मोजतो की 10 लाख जर पाण्याचे थेंब असतील तर त्या 10 लाखापैकी हे विरघळलेले थेंब किती आहे? आता यांच्या पाण्यात विरघळलेले 10 लाख पाण्याच्या थेंबापैकी यांच्या पाण्यात फक्त 477 थेंब विरघळलेले आहेत. पण हे 477 थेंब त्या
पिकाला नुकसानकारक होऊ शकतात जर ती जमीन भारी असेल तर. तुमचा प्रश्न काय होता? TDS कमी असते. सांगतो मी पावसाच्या पाण्याचा TDS. आता आपण पहिल्यांदा काय करू ते आपलं 2 वाजता प्रेस जायचं आहे. ते हे स्ट्रीप टाकून घेऊ पहिल्यांदा. हो, एक मिनिट ना पावसाच्या पाण्याचा. नाही, मी ते समजून घेतो. नाही एकाच मिनिटात सांगतो. TDS फक्त 32 असतो. करून घ्या कम्पेअर तुम्ही. 32 बस ठीक आहे. आता हे पटकन सांगून द्यायचं. दुसरा विषय असं बरीच पिका चालली ना. यांनी बोरगाड 4 लावलं म्हणजे रमणपानं लावलं. 2 स्टेप. आमच्या जिल्ह्यात यावर बोर्ड चांगली फिरली. तर सरकारच्या हस्तावर काय झालं, कंपन्यांनी नवीन एक जीन काढला ज्याला जीन नाव आहे. त्यामुळे बोर्ड चांगले फिरले. नाही तर किडक किंवा त्याच्यात गुलाबी वेळ येणं हा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात सर्रास होता. परंतु सरकारचे अडथळे आल्यामुळे कंपन्यांनी सांगितलंच नाही. खाली वाढलं ते खाली गेलं. कापूस चांगला बनलेला आजही. नोव्हेंबर महिन्यातच किडी येते गुलाबी वेळ. आता सरकारला कंटाळलेल्या कंपन्या आणि त्यांचा व्यवसाय कसा आहे. अन्नाने जे बी लावलं आहे गुजरातमध्ये हे बी मिळत आहे. कारण की 2008 मध्ये परमिशन याला मिळाली होती 2008. पण काही लोक कोर्टात गेल्यामुळं हे सीड कसं आहे, सीड हे ब्रीडरच्या हातात आहे. जे बनवणारे आहे सीड मिळून तयार करतात. चुकीच्या मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात येत आहे. कधी काही त्यांना उत्पादनही चांगलं झालेलं आहे. तर हे टेक्नॉलॉजी मधला जो फरक आहे तो इथे आम्ही दाखवत आहे की बोलगाडवरचा एक जीन येते, दुसरा आहे बोलगाड 2 चा जीन येतो, तिसरा आहे तो राऊंडअपचा, चौथा आहे तो हिट3चा. हे जे बियाणे आहे ऑस्ट्रेलियात आहे, ब्राझीलमध्ये आहे, अमेरिकेत आहे. त्यामध्ये उत्पादकता वाढलेली आहे. ट्रेड डीलमुळे आता तो कापूस आपल्या भागात येईल. आता साखरेची सुद्धा 80% ऊस पिकणारा तयार आहे. 41 क्विंटल गहू पिकणारा अमेरिकेत तयार आहे. 20 क्विंटल 10 ते 20 क्विंटल सोबत स्पर्धा करू शकणार. सगळ्यात महत्वाचं विषय आहे की सरकारकडे अजून आता तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मागणार, जेणेकरून भारतीय शेतकरी आणि एका व्यासपीठावर उत्पादकता सारखी. याच्यासाठी आपली लढाई पुढची आहे. उद्याच्या मेळाव्यात ते करीतच की 18 म्हणजे 20 वर्षापासून कोर्टाचे दावा दाखल झाले आहे आपला. कारण की जवळजवळ 2004 नंतर कोर्टाने काही जे सेंद्रिय शेतीचे पुरुष करते आहेत त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यांना सेंद्रिय पिकवायचा आहे परंतु स्वप्नात कसं भेटेल शेतकऱ्याकडून. म्हणून म्हणत आहे की सेंद्रिय सगळ्यांनीच करा. म्हणजे आम्हाला बिना विषारी पण विषारी हा घटक वेगळा. विषारीचे जगभराचे स्टँडर्डायझेशन पुढे नावाचं शकत नाही एवढं वीज लागते. अंबानीनं जरी म्हटलं मी पुरी शेती करतो खूप सारे प्रश्न आहे. मी आधी तंत्रज्ञान 1 मिनिट उशिरा घेतो की शेतकऱ्यांना कशा पद्धतीने CCI म्हणजे भारतीय कपास निगम नागवून राहिलं. सरकारचे आदेश असूनही आणि आपलं दुर्लक्ष असल्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना तुम्ही जर CCIच्या केंद्रात जर कापूस विकायला गेला तर त्याच्यावरती 8% 12% ओलाव्याच्या किमती लिहिलेल्या असतात. कापसाचे जे किमान आधारभूत दर जाहीर केलेले आहे ते किमान आधारभूत दर 8,110 रुपये 8% ओलावा असेल तर आपल्याला मिळतात. पण केंद्र सरकारचा आदेश आहे, हा केंद्र सरकारचा आदेश आहे की तुम्ही 8 ते 12% वरती घ्यायचा नाही. पण 8% जर कापसाचा ओलावा जर जास्ती असेल, कापसाचा जर ओलावा जास्ती असेल तर तुम्ही त्याचे रेट कसे कमी करता. तसा 8% ओलावा जर जास्ती असेल
तर त्याचे तुम्हाला रेट वाढवावे लागतील. आता हा माझ्या इथला कापूस आहे, कालच बेसलेला कापूस आहे. या कापसात ते हे 0% आहे. शून्य आणा त्या याचा फोटो घेतो. नाही नाही हे बघा 0% ओलावा आहे आपल्या ह्याच्यात. हा आता आता 8 पासून हो 8 पासून आपण खाली गेल्यावरती प्रत्येक टक्क्याला मला 81 रुपये जास्त मिळायला पाहिजे. म्हणजे 81 गुणिला जर 7 केले तर 7×8 = 560 रुपये येतात. म्हणजे मला आज या माझ्या कापसाचा किमान आधारभूत दर 8,600 रुपये. पण ही जी मिलीभगत आहे की त्या CCIच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही. कारण कोणाला माहितीच नाही की केंद्र सरकार गेल्या 50 वर्षापासून जसा कापसाचा ओलावा वाढतो आणि किंमत कमी करायला सांगतं. सोयाबीनच्या बाबतीत आम्हाला आपल्याला अनुभव आहे. पण त्याचा ओलावा कमी झाल्यानंतर त्यांनी जर ओलावा धरून किंमत काढलेली असते, त्याच्या तुलनेत ओलावा कमी झाला तर तुम्हाला MSP पेक्षा जास्त किंमत द्यायचा सरकारचा आदेश आहे. पण हा सरकारचा आदेश CCIने लपवून ठेवला आहे. आज यवतमाळ जिल्ह्यात 14 लाख क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. 14 लाख क्विंटल पैकी असं म्हणतात तुम्ही 5 लाख क्विंटल कापूस हा याचा ओलावा 8% कमी होता. तर त्यांना 70-80 रुपये तर प्रति क्विंटल मिळायला पाहिजे होते. मग शेतकरी किती कोटी रुपयात लुबाडला गेला एका यवतमाळ जिल्ह्यात. आज आपण कापूस वेचतोय कारण कापूस हलका आहे, बायांना आपल्याला वेचण्याचे पैसे जास्त द्यावे. पण सरकार भाव देत नाही. हाही विषय आपल्याला घ्यायचा आणि आज हा आम्ही खुलेआम याचा दाखवून राहिलो की हे ओलाव्याचं मीटर हा कापसातला ओलावा सरकारी आदेशाप्रमाणे याला 8,600 रुपये मिळाले. हा एक झाला भाग. दुसरा भाग असा आहे की तुमचा भाग विशेषतः शुगर म्हणजे आपल्या ऊसाचा असल्यामुळे तुम्हाला सांगतो, ऊसाचा असल्यामुळे तुम्हाला सांगतो, सेफेल हा शब्द आपण तुम्ही सगळ्यांनी वाचलेला आहे. निव्वळ जो माणूस ऊस घेतो, ऊसावर ऊस, तर त्याला हेक्टरी 91,000 रुपये मिळतात. पण कोणी जर दुसरी पीक पद्धती आहे आपल्याकडे जी तांदूळावरती गहू घेतात, खरीपात म्हणजे आमच्या भंडारा भागामध्ये, तर त्याला तांदूळावरती गहू जर महाराष्ट्रात घेतला तर त्याला प्रति हेक्टरी नक्की लॉस हा 12,000 रुपयाचा आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात कमी पैसे देणारं आणि कायम नुकसानीत असलेलं पीक म्हणजे तांदूळ आहे. पण तांदूळाचं क्षेत्र दुर्लक्षित असल्यामुळे आपण तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्षात देत नाही. एक तर तो कोकणात एका कोणत्यात आहे किंवा पूर्व विदर्भात एका कोणत्यात आहे. बरेच लोक कापूस उपळून गहू घेतात. तर कापूस उपळून गहू घेतल्यानंतर या पीक पद्धतीमध्ये त्यांना फक्त 27,000 रुपये प्रति हेक्टर मिळतात. त्याच्यानंतर बरेच लोक तांदूळावर तांदूळ घेतात महाराष्ट्रात, त्यांना हेक्टरी 50,000 रुपयाचं नुकसान आहे. त्याच्यानंतर बरेच लोक सोयाबीन नंतर चणा घेतात. ही पीक पद्धती आपल्याकडे सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना हेक्टरी फक्त 43,000 रुपये प्रॉफिट आहे. आणि सोयाबीन नंतर गहू घेणाऱ्या लोकांना फक्त 32,000 रुपये प्रॉफिट आहे. थांबा ना 1 मिनिट. अरे हे अर्धा मिनिट थांब. हे जो विषय आहे पत्रकार थांबतील, आपण रात्रपर्यंत आहे. पत्रकारांचं काही काळजी करू नका तुम्ही. तर ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे आणि ऊस कापण्याची सोय आहे त्यांनी कृपा करून म्हणजे सोयाबीन, त्याच्यानंतर हरभरा, कापूस, गहू या पिकांच्या नादी शक्यतोवर लागू नका. महाराष्ट्रात आपल्यासाठी सगळ्यात चांगलं पीक ऊस आहे.
ऊस घ्या. बाकी बाकी कारण ऊस शाखेलाही सहनशील आहे, किती पाऊस आला तरी ऊसाला काही होत नाही, तर ऊस घ्या. आणि ही सगळी आकडेवारी माझी नाही आहे, ही केंद्र सरकारने ऊसाचा जो अहवाल 2025-26 मध्ये जाहीर केलेला आहे त्याची आकडेवारी आहे. त्याच्यामुळे ऊस शाश्वत पीक आहे आणि ऊसानंतर जर तुम्ही कोरडवाहू कापूस घेतला तर कापूस शाश्वत आहे. पण सोयाबीन आणि हरभरा हे पीक शाश्वत नाही आहे. ते स्वतःकडे पाणी आहे म्हणून हरभरा घेऊ नका. ऊस घ्या, पाणी असेल तर ऊस घ्या, कापूस घ्या. आता हा एक मिनिट अण्णा आता या ज्या स्ट्रीप्स आहेत, हा हे लोक बियाणे प्रयोगशाळेत पाठवतात, बरोबर आहे. तर आपण प्रयोगशाळेत शेतकऱ्यांच्या बांधावरती आणलेली आहे आणि इथे आता या प्रयोगशाळेत आपण जी जनुकच टेस्ट करणार आहे, एक क्राय 1 आहे, एक क्राय 2 आहे, एक VIP3. ही 3 जनुकच जी आहे ही बोंडअळी, मावा, तुडतुडे प्रतिरोधक आहे. हा, तर आता आधी मी तुम्हाला जो BT कापूस म्हणजे सरकारी दुकानात विकत मिळतो त्याच्या 40 स्ट्रिप्स आणा तुम्हाला जवळ हे 40 स्ट्रिप्स याच्यात घ्या. आणि कसा बँड डेव्हलप झाला ते जवळ हो दाखवायला त्यांच्या जवळ. हे नाही 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 हे हे काय स्ट्रीप कशी असते हे दाखवा. ही स्ट्रीप आहे. नाही, कोरी स्ट्रीप कशी आहे? नाही नाही ते नका, हे कोरी सारखी आहे. याच्यावर लिहायचं आहे का? नाही पाहिलं तरी लक्षात येईल. हा नाही आता एक मिनिट, हा राहू दे, हे राहू दे. आता या ज्या स्ट्रिप्स आहे याच्यावरती हे बघा, हा 2 लाईनी तयार झालेल्या आहे. कोणत्या कलरची आहे? नाही अशा थिक लाईनी 2 तयार झालेल्या आहे. हा आडव्या आहे. हा आता हा जो हे चालू कर, हा जो कापूस आहे हा आपण जो सरकारी दुकानात कापूस विकत घेतो त्याचा आहे. तर याच्यामध्ये हा एक पहिला जीन आलेला आहे, बोंडअळी प्रतिरोधक, कीड प्रतिरोधक, याला क्राय 1 म्हणतात. हा दुसराही आलेला आहे, याला क्राय 2 म्हणतात. हा बोंडअळी प्रतिरोधक आहे. हा तिसरा जो जीन आलेला आहे, या जीनमुळे कापसावरती रसशोषक किडीचा प्रादुर्भाव येत नाही. हा पण ह्या जीनला अजूनपर्यंत भारतात मान्यता नाही आहे. ही सगळ्यात धक्कादायक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू राहिलो. पण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बियाणे उत्पादकांनी हा जीन चुपचाप टाकलेला आहे, त्या चोरून टाकलेला आहे, यावर्षी आलेला आहे. त्यामुळे काय झालं की कापसावरती कीटकनाशकाचा खर्च कमी झाला. आणि हा जो चौथा जीन जो आहे हा तणनाशक सहनशील ग्लायफोसेट. आता ह्या जर काय हा डेव्हलप झालेला नाही, आला नाही याच्या 2 रेषा, याच्यावर जर आपण ग्लायफोसेट मारलं तर हा कापूस मरून जाईल. चालत नाही नाही हे नाही. राऊंडअपचा पण काय? थांबा एक सांगतो, ठेवून देतो. 4 झाले. हा हो तेच सांगतो. हे एक ठेवा, एक ठेवा, याच्या बाजूला इकडे ठेवा. मीरा एक करता ग्लायफोसेट म्हणा. आता ज्याला आपल्या भाषेमध्ये चोरबिटी म्हणतात, हा या चोरबिटीमध्ये आपण जे याच्यात 3च सापडले जनुक, याच्यात आता किती जनुक आहे पहा. याच्यामध्ये हा क्राय 1 जीन मिळाला, दोन्ही आल्या रेषा. हा दुसरा क्राय 2 मिळालाय पूर्ण. हा तिसरा हा VIP3 मिळालेला आहे. म्हणजे या दोन्ही सरकारी दुकानात मिळाल्या आणि याच्यात 3 जनुक
मिळाल्या. पण हा जो चौथा जनुक आहे ज्याच्यावरती आता हे बोलले मेरा 71 मारू शकतो, तर हा मेरा 71, तर ह्याच्यावरती मेरा 71 मारला तरी हा मरत नाही कापूस, हा मरत नाही. आता ह्याला चोर म्हणायचं की सहा म्हणायचं हे तुम्ही ठरवा. की ह्या स्ट्रीपमुळे बाईला निंदन करायला जावंच लागत नाही. निंदनाचा खर्च संपून गेलेला आहे. कोणचा राऊंड निघा एकाहत्तर एकच नाही. हा हा ठीक आहे. हा चोर चोर बाराशे व्हरायटी म्हणजे जे बियाणं दुकानात हे बियाणं आम्हाला लागत असेल की कुठे भेटते. शार्कवन नावाचं जे खत बियाणं आहे दीपक अण्णा, ते त्याचं प्रचीन आहे. दीपक अण्णा नाही 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 त्यांचे संबंध आहे गेल्या बियाणं यांच्या मार्फत चोर मार्गाचे संस्थापक हे होते. सर त्या गाडीचे चालक ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त अजून जे काही आमच्यापेक्षा वरचे लोक आहेत त्याच्यात सगळं समजावून सांगणार. नाही सगळ्यात फक्त कापसाचं ऊसामध्ये आहे, ऊसामध्ये जीन टेक्नॉलॉजी ऊसामध्ये आहे, वांग्यामध्ये आहे. हे प्लास्टिकची थैली आणि ही प्रयोगशाळा आम्ही शेतकऱ्याच्या भागामध्ये ह्याच नागपूरला बियाणे फक्त प्रयोगशाळेत टेस्ट केली.